तर ही थेट दृश्य आपण पाहतोय नागपुरातील श्रीराम नवमीच्या निमित्तानं नागपूरमध्ये भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या शोभायात्रेसाठी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत। पोद्दारेश्वर मंदिरामध्ये दरवर्षी या यात्रेचं आयोजन केले जात असतं। भव्य शोभायात्रा या ठिकाणी निघत असते। तर रामनवमीचा हा मोठा उत्साह आणि जल्लोष नागपुरात दरवर्षी पाहायला मिळत असतो। तर हा मानाचा रथ आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे ओढणार आहेत। भारतीय जनता पक्षाचे यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक नेते पदाधिकारी या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नागपूरच्या पोद्दारेश्वर मंदिरामध्ये हा मोठा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। दरवर्षीप्रमाणे हा रथ आता या ठिकाणी ओढला जाईल आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पोहोचलेले आहेत। ही दृश्य देखील देवेंद्र फडणवीसांची आपण पाहतोय। भारतीय जनता पक्षाचे अनेक महत्त्वाचे नेते स्थानिक नेते सुद्धा उपस्थित आहेत। त्यासोबतच भाजपचे अनेक पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत। तर नागपूरच्या पोद्दारेश्वर मंदिरामध्ये रामनवमीचा हा उत्साह आपण पाहतोय। रामरथ ओढून शोभायात्रेला आता सुरुवात होणार आहे। देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते हा रथ ओढला जाईल आणि त्यानंतर या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। संपूर्ण वातावरण हे भगवेमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। श्रीराम नवमीच्या निमित्तानं भव्य अशा शोभायात्रेचं आयोजन दरवर्षी नागपूरमध्ये केलं जात असतं। पोद्दारेश्वर मंदिरातील ही दृश्य आपण पाहतोय। रामनवमीचा उत्साह आणि या मंदिरातील मूर्ती रथामध्ये विराजमान केली जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे हा रथ ओढणार आहे। आमचे नागपूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार जोडले जातात आहे अधिकचे अपडेट देण्यासाठी। ज्ञानेश्वर, अगदी शुभम, नागपूरचं ऐतिहासिक असं वैभव असलेलं श्री पोद्दारेश्वर राम मंदिर या ठिकाणून आता थोड्याच वेळामध्ये येथे ही शोभायात्रा निघणार आहे। शहराच्या विविध भागातून ही शोभायात्रा प्रतिवर्षी निघत असते। अनेक दशकांची परंपरा जी आहे ती कायम आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहे आणि थोड्याच वेळामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे। सोबतच नागपूर महानगरपालिकेच्या महापौर देखील या ठिकाणी पोहोचतील। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जे आहे ते देखील या ठिकाणी आता दाखल झाले आहे। आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या जे आहे ते मंदिरामध्ये आतमध्ये श्रीरामाची पूजा करण्यासाठी आतमध्ये जातील आणि त्यानंतर बाहेर रथामध्ये ठेवलेल्या श्रीराम लल्लांची जी मूर्ती आहे त्याची पूजा अर्चना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते केली जाणार आणि त्यानंतर हा जो भव्य रथ आहे त्या रथाला ओढण्याची सुरुवात जी आहे ती प्रतिवर्षी देवेंद्र फडणवीस असतील आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील यांच्या हस्ते केली जात असते। ते सुद्धा या रथाला जे आहे ते या ठिकाणी ओढून सुरुवात करतात। त्यानंतर ही यात्रा शहराच्या विविध भागातून जात असते आणि अगदी दृश्यांमध्ये जर पाहाल तर पूर्ण रस्त्याने जे आहे ते राम भक्तांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दृश्य आहे। लाखो राम भक्त जे आहे ते या ऐतिहासिक अशा शोभायात्रेमध्ये प्रतिवर्षी सहभागी होत असतात। विविध चित्ररथ देखील यामध्ये सहभागी करण्यात आले, ज्यामध्ये विविध दृश्य दाखवण्याचा प्रयत्न एकंदरीत केला गेला, ज्यामध्ये पौराणिक असतील, ऐतिहासिक असतील या सगळ्या गोष्टींचा जे आहे ते चित्ररथांचा समावेश या शोभायात्रेमध्ये केला जात असतो। आता सद्यस्थितीत पोद्दारेश्वर मंदिराच्या अगदी प्रांगणाबाहेर जे आहे ते रथ सजलेला आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते जे आहे ते अगदी रामलल्लांचं पूजन होईल। त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी रथाला जे आहे ते ओढल्या जाईल आणि त्यानंतर रथ या ठिकाणाहून जे आहे ते पुढे निघेल। त्यानंतर या शोभायात्रेला सुरुवात एकंदरीत होईल। सध्याचं दृश्य जर पाहाल तर या पद्धतीने जे आहे ते अगदी गोळ्यात शेला आणि टोपी टाकून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता थोड्याच वेळात जे आहे त्या शोभायात्रेला अगदी सुरुवात होईल। शुभम, अगदी ज्ञानेश्वर, महत्त्वाचे अपडेट या शोभायात्रेच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या सोहळ्यामध्ये आता सहभागी झालेले आहेत। हे दोन्ही नेते मिळून आता प्रभू रामांचा हा रथ ओढणारे गेल्या अनेक वर्षांपासूनची नागपूरमधील पोद्दारेश्वर राम मंदिरातील ही परंपरा आहे आणि मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे हे नेते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। श्रीराम भक्त सुद्धा या सोहळ्यामध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात। RSSचे अनेक नेते आणि पदाधिकारी सुद्धा या
सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात आणि आता देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.